नमस्कार मित्रांनो, मुद्द्याचं बोला या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत। तर मित्रांनो, एक अतिशय धक्कादायक माहिती समोर येत आहे। महाराष्ट्रातील प्रसिद्ध हॉटेल भाग्यश्रीचे मालक यांना वारंवार धमकीचे फोन येतच होते। त्याचबरोबर अनेक जणांनी त्यांच्या हॉटेलवरती 2 ते 3 वेळा दगडफेकीचा प्रयत्न केला। त्याचबरोबर त्यांच्याशी वाद तर नेहमीच लोक घालत असतात। कधी त्यांच्या हॉटेलवरती दगडफेक होते, तर कधी त्यांच्या हॉटेलचे बॅनर फाडले जातात। अशातच मोठ्या प्रमाणात गर्दी वाढल्यामुळे त्यांनी एक नवीन हॉटेल देखील सुरुवात केली। मात्र आज एक अतिशय वेदनादायी घटना घडली। हॉटेल भाग्यश्रीचे मालक यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी लोकांचा आग्रह असतो। अशाच प्रकारे 3 ते 4 लोक हे हॉटेल भाग्यश्रीमध्ये जेवण केलं। जेवणानंतर हॉटेल भाग्यश्रीच्या मालकांना फोटो घेण्यासाठी ते त्यांच्याकडे गेले। त्यांच्याबरोबर त्यांचे 2 बॉडीगार्ड देखील असतात आणि त्यांनी अगदी 1 महिन्यापूर्वी हे बॉडीगार्ड देखील आज पुण्यावरून त्यांनी नेमलेले आहेत। त्यानंतर त्या लोकांनी गाडीमध्ये बसले आणि हॉटेल भाग्यश्रीचे मालक हे जेव्हा खिडकीतून हात डोकावून त्यांच्या गाडीमध्ये पाहत होते, त्यानंतर त्यांचा काही वाद झाला आणि तसंच ते हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाला गाडीमध्ये घेऊन तब्बल 10 ते 15 किलोमीटर लांब घेऊन गेले आणि त्यानंतर त्यांना फेकून दिलं। तर मित्रांनो, त्यानंतर त्यांचे हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर त्यांनी मीडियाशी बोलताना अशी प्रतिक्रिया दिली की हे लोक मला मारणारच होते, जामखेडमध्ये नेऊन एका अज्ञातस्थळी मला नेऊन फेकणार होते, अशा प्रकारची देखील प्रतिक्रिया त्यांनी दिली। त्यामुळे हॉटेल भाग्यश्रीच्या मालक यांच्या जीवाला मोठ्या प्रमाणात धोका झालेला आहे। आणि काय प्रकार घडलाय? काय नाही, हॉटेलवर जेव्हा आलेले होते माणसं, त्यांनी मला फोटो मागितला। मग मी असा काचातनं फोटो द्यायला गेले की त्यांनी काच पॅक केली, आत पॅक केली, त्यांनी लगेच गेअर टाकले। 140ची स्पीडनं गाडी पळवून नेली मला। तिथं बुकी घातली। पुन्हा काय झालं? थोड्याच्याला ती म्हणायची मारायचे देशात ह्याला मारून टाकू म्हणायचे, याच्या हात जवळ फुटत नाहीत आणि मरत नाही त्यावर सोडायचंच नाही म्हणत होती। ड्रायव्हर म्हणायला जामखेड बसतं नाही तर तिथं पुलात फेकून द्यायचं म्हणजे याला। आज तर त्यांना चक्क किडनॅप करण्याचा प्रयत्न देखील झालेला आहे। त्यामुळे या हॉटेलला लवकरच पोलिसांनी सुरक्षा पुरवावी अशी देखील मागणी हॉटेल भाग्यश्रीच्या मालक यांनी केलेली आहे। त्यामुळे लोकांचा मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी जाण्याचा ओढा वाढतो आहे आणि एक गरीब कुठेतरी मोठा होत असताना 250 रुपयामध्ये लोकांचे पोट भरत असताना लोक अशा प्रकारे हॉटेल भाग्यश्रीच्या मालकांना मोठ्या प्रमाणात त्रास देखील देताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। तर मित्रांनो, आज ही संपूर्ण घटना घडली आणि हॉटेल भाग्यश्रीच्या मालक यांना थेट किडनॅप करण्याचाच आज मोठा प्लॅन होता। त्यामुळे हॉटेल भाग्यश्रीच्या मालकांच्या जीवाचाच प्रश्न ऐरणीवरती आलेला आहे। धन्यवाद।